करून फ्रेश झाली आहे आणि आता पाव बिट्टू गेले, मम्मी गेली आहे त्यांच्यासोबत. तर मी आता शोला जायला रेडी होती आहे. आता जस्ट आंघोळ वगैरे केली, आता चहा पिणार आणि मग 4 वाजता स्टेशनला भेटू. तर साई म्हणजे पाव बिट्टूचा जायचा ब्लॉग वेगळा येणार आणि आत्तापासून शोचा ब्लॉग वेगळा येणार. सो पूर्ण ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नंतर. हे आता चहा बनवते, दूध काढलंय आणि चहा आणि हरी खाऊ आपण. तयारी झालेली आहे आणि सीमा स्टेशनला थांबली आहे. तर आपण स्टेशनला जाऊ आणि साई पण निघाला आहे. तर स्टेशनला गेल्यावरती भेटू. सीमा बघा इथं उभी आहे, माझा वेट करते. सीमा येऊन बसलो आहे पण अजून साई नाही आलाय. अर्धा तास होत आलाय, साई नाही आलाय. नेहमीप्रमाणे लेट कमर. आता बघू कधी येतो. मावशी आणि ही चालली ऑटोने. आहे बघ, ही मधली जाते. माझी मावशी भेटलेली, तिला ऑटोमध्ये बसून दिलं आणि अजून पण साई आलेला नाही आहे. तर बघा 5 वाजून 10 मिनटं झालेत पण अजून आला नाही. तर भेटू आल्यावर. ब्लॉग पोस्ट करत घरी बसलेला म्हणून लेट आला. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन एकदम मोकळी मोकळी भेटली आहे. आम्ही डोंबिवलीला जाणार आहे. बघू, डोंबिवलीला शो आहे ना आपला, डोंबिवलीला शो आहे. तर भेटू डोंबिवलीला. आता आम्ही उतरलेलो आहे डोंबिवली स्टेशन आणि साई आणि सीमा मागे चालतात. शोला जाऊ. आता रिक्षामध्ये बसू. जवळच आहे आणि तिथे माझी एक मैत्रीण पण राहते आलिशा म्हणून. जर ती असेल तर भेटेल, नाही तर मग बघू असं काय. आलं आता बर्गर घ्यायला. आता आम्ही उतरलो ट्रेनमधून आणि डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला पोचलो, ऑटोमध्ये आहे. आम्ही बाहेर पोचलेलो आहे आणि आतमध्ये जाऊ. सचिन दादा भेटल्यावरती भेटू आणि आज सचिन दादाचा शो आहे. तर सचिन दादा भेटल्यावर भेटू आणि हळदी आहे आज. तर बघू कोणाची आहे, नवऱ्याची का नवरीची. तर आतमध्ये गेल्यावर सचिन दादाला भेटू आणि मग रूम वगैरे बघू आणि मग जाऊ. मी तुम्हाला दाखवते कसं काय आहे ते. डेकोरेशन आहे आमचा स्टेज आणि आता इथे तयारी चालू आहे. हॅलो, हो दादा, स्टेज जवळ आहे. कोणाला? आता आम्ही बसलेलो आहे रूम मध्ये. साई बसला इथे आणि सीमा इथे. बघू, सीमाने काढलाय लगेच पसारा, माझं बाकी आहे. ह्याचं पण बाकी. आता भेटू थोड्या वेळाने, चेंज वगैरे करू. माझी पूर्ण तयारी झालेली आहे. सगळ्यात लेट आज मीच आहे आणि सीमाने पण केली आहे. साई दादाची पण दाखवते आणि दादा पण आहे आज. वेगळंच आहे, नवीनच आहे माझ्यासाठी तरी. तर मी त्याला भेटले. दादा संतोष दादा. मी नाव खूप ऐकून होती, फोटो बघितला पण आज फर्स्ट टाइम भेटली आहे. त्यांच्यासोबत आज मी डान्स करणार आहे. आणि हा आमचा पोगो 143. आणि हा दादांचा पोरगा. तुझं नाव काय आहे? हाय. आणि ही सीमा. बापरे, आम्ही जाऊ आता आतमध्ये. चालत जाऊ ना. कोणचा लोड सीमा, कोणचा ओव्हरलोड? आता आम्ही खाली आलोय. लिफ्ट जाम भरून भरून येत होती म्हणून 2-5 मिनटं आमचे तिथेच गेले आणि आता आम्ही चाललोय स्टेजवर. तर ही आमची एंट्री स्टेजवर जायची आहे. तर बघू, सगळेजण खाली आलो. बाई, ए बाई, काय संबंध? मी बोलली बाई सारखं करा तर हसायला लागला. एवढा आवाज या बाथरूम मधून. प्रियंकाचा मित्र गेल्यापासून
संबंध प्रियंकाचा मित्र. पहिलं गाणं झालं आहे. जाम दमले होते मी आणि खूप गरमी. जेवायला आलो आता आम्ही. तर आता माझा पॅकअप झालेला आहे आणि आता खाली उतरलो. आता घरी जाऊ आणि ह्याचं बघा काय चालू आहे. हे काय काय लावतोय. मी स्टेज नाही अरे डेकोरेशन करायला. छान वाटते. हे असं मला डेकोरेशन केलंय आणि स्वतःला पण दाखवायचं स्वतःच्या ब्लॉग मध्ये. तर कशी मस्त चालता फिरता मंडप. हा सिरियसली हे स्टेजला कसं डेकोरेशन करतात तसं मला केलंय. स्वतःच्या ब्लॉगचं हे वाढवण्यासाठी मला इथे काय केलंय बघा. तर हा फुल माझ्या सबस्क्रायबरसाठी आणि हा फुल फक्त तुमच्यासाठी पूर्णपणे बाहेर पडलेला आहे आणि आता ऑटो शोधतो. बघू. छान गाडी चालवतो रे तू. डबल सीट नाही ना. वाव. आता शिकला असेल ना. बाय बाय. लवकर भेटू. बाय बाय संस्कार. ए संस्कार बाय. ए संस्कार बाय. आम्ही पोचलो डोंबिवली स्टेशनला. AC ट्रेन येते आता आमची. तिकीट नाही काढली. कोमल ढेमशी बिना तिकीटची आली आहे. काय संबंध. AC मध्ये जाणार आहे मी. उतरतोय आता. आमची खोपोली ट्रेन लागलेली आहे. आलेले आणि आम्ही ब्रिजवर उतरलो आहे आणि आम्ही बघा आमचा ब्रिज सन्नाटा आणि जाऊ खाली. ऑटो वगैरे पकडू. तयार भेटू. असं सुकून पाहिजे मला. असं हे जिन्यावरती सुकूनचा आवाज येतो ना तसं. तर आम्ही चौकात पोचलो आता आणि आमच्या इथे रिक्षाच नाहीये. तर बघतोय रिक्षाचं काय ते. वो देख रहे हैं रिक्शा का क्या है. कुछ नहीं क्योंकि इधर रिक्शा रिक्षा ही नहीं. मला चौकात यायला वेळ लागेल तुला. आणि आम्ही चौकात उभे. चौकात यायला वेळ लागेल का. आणि ती काय. आम्ही आता स्टेशनवरून घरी चाललोय आणि पप्पूचा मित्र आलेला आहे इथे.